विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. निघाले तुकोबा, निघाली माऊली, भक्तांची साऊली विठुराय. पाऊले चालती मुखे हरिनाम, सुखे चारिधाम विठुराय. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. वारी कवितेची. या दिंडीला नेमकं कुठं जायचंय, त्याचं गंतव्यस्थान कोणतं आहे हे माहिती आहे. काय होते गंतव्यस्थान? तर ती आपली विठू माऊली आहे, जी आपल्याला धीर देते, हा, जिच्यामुळे आपण आशावादी असतो, ती आपली विठू माऊली. त्या विठू माऊलीच्या दर्शनासाठी आपण पायी वारी करत निघालेलो आहोत. 20-20 दिवस आपण पायी वारी चालतो, तहान भूक हरपून चालतो, दिंड्या पताका घेऊन चालतो, टाळ मृदुंगाच्या गजरात चालतो, मुखी हरिनाम असतं, हरिपाठ म्हणत आपण चालतो. हे सगळं जे चालणं आहे ना, हे सृष्टीचं चालणं आहे. हे चालणं त्या दिशेने आहे. त्या चालण्याची दिशा जर आपल्याला वेळीच व्यवस्थित कळली तर मात्र आपल्याला कोणत्याही दुःखाला आपल्याला सामोरं जायला लागणार नाही. आणि म्हणून या सगळ्या कवितेचा सगळा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा चराचरामध्ये असलेला हा जो विठ्ठल आहे तो कसा भेटत जातो, तो कसा आपल्याला वारंवार दिसत जातो. मग तो पावसामध्ये दिसतो, कारण मुळात आषाढी वारी आहे आणि आषाढ महिना म्हटलं की पावसाचे दिवस देणारा, पावसाचे दिवस दाखवणारा महिना आहे. माझ्याच एका कवितेमध्ये मी लिहिलेलं आहे की कसं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. पंढरपूरचा सगळा संदर्भ त्याच्यामध्ये आहे. गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. गरजे आभाळ पंढरी मेघ विठ्ठल सावळा, निघे सरींची पालखी रंगे आषाढ सोहळा. पानो पानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन, पानो पानी झाडांवर चाले थेंबांचे कीर्तन, निळ्या भोर वाळवंटी सुरू विजेचे नर्तन. अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी, अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी, डुले हिरवी पताका रान होई वारकरी. अंकुरती मातीतून कोंभ जणू श्रीहरी, डुले हिरवी पताका शेत होई वारकरी. सरीतून आला देव, सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली, सरीतून आला देव, सरीतून आला देव धरा पुंडलिक झाली. आता युगे 28 बहराची मांदियाळी, आता युगे 28 बहराची मांदियाळी. तर ही बहराची मांदियाळी देणारी ही सगळी मराठी कविता आपल्याला जगण्याची ग्वाही देत असते, प्रेरणा देत असते. आणि आता हाच सूर पुढे नेण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करणार आहे कल्पना दुधाळ यांना, की त्यांनी आपली एक वेगळी रचना विठ्ठलाच्या संदर्भातली किंवा शेतीमातीच्या संदर्भातली, शेतीमातीमध्ये सुद्धा आपण आपला विठ्ठल पाहतो, त्या संदर्भातली आपली कविता आपल्यासमोर ठेवावी. कल्पना दुधाळ. विठोबा, पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांनी इतकंच भारी असतं बघ. या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या भडाभडा मनातलं बोलता येणं. विठोबा, पोतभर लाह्यात सापडलेल्या 4-2 बत्ताशांनी इतकंच भारी असतं बघ. या गर्दीत तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या असं भडाभडा मनातलं बोलता येणं. बाबा रे, उरली असेल थोडीशी हिरवळ म्हणून जिथं पोचलो आम्ही. बाबा रे, उरली असेल थोडीशी हिरवळ म्हणून जिथं पोचलो आम्ही. तिथल्या पांदीला कंस तर आलीत, तिथल्या पांदीला कंस तर आलीत, पण पानकंसात दाणे भरत नाहीत. हे सत्य लपवण्यासारखं राहिलं नाही विठोबा. पानकंसात दाणे भरत नाहीत, हे सत्य लपवण्यासारखं नाही राहिलं विठोबा. वापसा येईपर्यंत थांबून हंगामांच्या अधांतरी धुळीत, वापसा येईपर्यंत थांबून हंगामांच्या अधांतरी धुळीत, पिकण्याआधीच गळणारी पावलं कशी थांबवणार आहेस तू. अरे, वैतागलेल्या विश्वात्मक गोंगाटातही आयुष्याला एकाच ओळीत न गुंडाळणं म्हणजेच नसतं का शेवटचा दिस गोड करणं. वैतागलेल्या विश्वात्मक गोंगाटातही आयुष्याला एकाच ओळीत न गुंडाळणं म्हणजेच नसतं का शेवटचा दिस गोड करणं. तुझ्या कळसाला भिडलेल्या गोरगरिबांच्या नजरा, तुझ्या कळसाला भिडलेल्या गोरगरिबांच्या नजरा कसल्या भयान प्रश्नांचं मोहोळ सोडते तुझ्या अंगावर. तू कमरेवरचे हात खाली काढावेत म्हणून,
तू कमरेवरचे हात खाली काढावेत म्हणून. अरे इथं प्रश्नांनाच पडतेत प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. इथं प्रश्नांनाच पडतेत प्रश्न की आपल्याला उत्तरं कशी नाहीत. आधी उत्तरं धड्यातच असायची, आताचे प्रश्नही धड्यातले नाहीत. आताचे प्रश्नही धड्यातले नाहीत. आणि तसंही बघ उत्तरं नसल्यानं प्रश्नांच्या डोक्यात कुणी दगडी घालत नाही. हे बघणारा युगायुगांचा तूच साक्षीदार आहेस ना. हे बघणारा युगायुगांचा तूच साक्षीदार आहेस ना. आलटून पालटून राज्य करणं, काठ्या कुदळींनी वारुळं फोडणं आणि चवताळलेल्या वाळव्यांनी गाभास पोखरणं, इथलं सामान्य जगणं कुरतडणं, असं फारच महत्त्वाचं राजकारण चालतं इथं. असं फारच महत्त्वाचं राजकारण चालतं इथं, जे कुणीच कुणाला नव्यानं सांगायची गरज नाही असंच वाटतं ना तुलाही. जे कुणीच कुणाला नव्यानं सांगायची गरज नाही असंच वाटतं ना तुलाही. फुटपाथवर मेलेल्यांच्या घरीही चिरडणाऱ्यांनाच दिला जातोय पाठिंबा. आणि लेकरानं केलेली आत्महत्या हा जन्मदात्यांवरच खुनाचा गुन्हा होतोय, असं बरंच काही चालतं इथं. लेकरानं केलेली आत्महत्या हा जन्मदात्यांवरच गुन्हा होतोय, असं बरंच काही चालतं इथं. आणि असं चालणं म्हणजे काळजाला घातलेला मायेचा हातच होरपळणं नसतं काय. काळजाला घातलेला मायेचा हातच होरपळणं नसतं काय. विचारांनी विचारांशी लढायचं धाडस नाही म्हणून विचारपूर्वक घातलेल्या गोळ्या रोखू शकत नसल्याची खंत वाटते का रे तुला. विचारांनी विचारांशी लढायचं धाडस नाही म्हणून विचारपूर्वक घातलेल्या गोळ्या रोखू शकत नसल्याची खंत वाटते का रे तुला. असं बरंच काही पाहत असशील तू, पण तुझ्या पायरीवर डोकं टेकल्या टेकल्या इतकंच आठवलं बाबा पटापट. विठ्ठलाच्या पायाशी जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा एक एक गोष्टी आपल्याला आठवत जातात. कल्पना दुधाळे यांच्या कवितेमध्ये हे सगळे संदर्भ आलेले आहेत की इतकंच आठवलं बाबा मला पटापट, असं जरी त्या म्हणाल्या तरी त्यांना पटापट खूप सारं आठवलं. खूप सारे सामाजिक संदर्भ त्यामध्ये येत गेले. ही सामाजिक संदर्भांची कविता आहे. आणि यातली पुढची रचना आता सादर करण्यासाठी मी विनंती करणार आहे हनुमंत चांदगोडे यांना. अरे चिंगरिंग चिंगरिंग धावत सुटली सर्जा राजाची जोडी र. अरे चिंगरिंग चिंगरिंग धावत सुटली सर्जा राजाची जोडी र. अन खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडी र. खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडी र. अरे गळा डोलती घुंगुर माळा शिंगामध्ये सेंबीर. अरे गळा डोलती घुंगुर माळा शिंगामध्ये शेंबीर. अन सुख दुःखाशी रोज लढाई अवता संगे झोंबीर. सुख दुःखाशी रोज लढाई अवता संगे झोंबीर. अरे हंबरून ते साद घालती. अरे हंबरून ते साद घालती लावून लाडी गोडीर. चिंगरिंग 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 धावत सुटली सर्जा राजाची जोडीर. खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडीर. अरे व्यसन मोरकी बाशिंग भाळी पाठीवरती मारजरी. अरे व्यसन मोरकी बाशिंग भाळी पाठीवरती मारजरी. तरीही धुंदीत जगतो राजा राज्य तयाचे मळ्यावरी. तरीही धुंदीत जगतो राजा राज्य तयाचे मळ्यावरी. अरे मळा ठेवती सदा नांदता. मळा ठेवती सदा नांदता खाऊन वैरण काडीर. चिंगरिंग 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 धावत सुटली सर्जा राजाची जोडीर. खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडीर. खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडीर. आणि शेवटच्या ओळी. खुटी कास रागवान गोठा चौपायांची चौखुर धुंदी. खुटी कास रागवान गोठा चौपायांची चौखुर धुंदी. आणि असो बंधने लाख तरी पण मातीवरती हिरवी चंदी. असो बंधने लाख तरी पण मातीवरती हिरवी चंदी. अरे वशिंडाचा डौल येऊ दे. अरे वशिंडाचा डौल येऊ दे उमेद लागेल वाढीर.
चिंगरिंग 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 धावत सुटली सर्जा राजाची जोडी र चिंगरिंग चिंगरिंग धावत सुटली सर्जा राजाची जोडी र खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडी र खुरात त्यांच्या धूळ नांदते उरात शेती वाडी र माऊलीत मूर्ती विठ्ठलाची